नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मोदकाचा पाचवा प्रकार। मोदक बनवण्यासाठी लागणारं आवरण तयार करायचं आहे। मोदकाच्या आवरणाची कणिक कशी मळायची ते आता आपण पाहूया। कणिक मळण्यासाठी इथे मी एक रिकामा बाउल घेतलेला आहे। याच्यामध्ये टाकूया 2.5 कप गव्हाचे पीठ। तर या 200 ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने 2.5 कप गव्हाचे पीठ टाकायचे। 1 कप टोटली ते 2.5 कप बाउल मध्ये गव्हाचे पीठ मी टाकून घेतलेले आहे। मोदकाचं आवरण 24 तास मऊ राहण्यासाठी याच्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे तूप। तर तुपाचे मोहन न करता आहे असं तूप टाकून घ्यायचं। जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। या ठिकाणी तूप टाकल्यानंतर तूप चांगलं गव्हाच्या पिठाला चोळून मिक्स करून घ्यायचं। इथे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। याच्यामध्ये टाकूया 2 चमचे बारीक रवा, पाव चमचा मीठ। मोदकाच्या बाहेरच्या आवरणासाठी गोड ट्विस्ट देण्यासाठी इथे मी 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची। बाहेरच्या आवरणामध्ये 2 चमचे पिठी साखर टाकल्यामुळे मोदक अगदी चवीलाही बाहेरून छान लागतात व आतून सारणाचा गोडवा असतो, त्याच्यामुळे मोदक चवीला आणखी छान लागतो। मोदकाचं बाहेरचं आवरण अधिक चविष्ट बनवण्यासाठी पाव चमचा वेलची पूड, पाव चमचा जायफळ पूड। कणिक मळण्यासाठी सर्व साहित्य लागणारे टाकून झालेलं आहे। आता आपण कणिक मळून घेऊया। मोदकासाठी लागणारी कणिक मळताना तुम्ही याच्यामध्ये दूध टाकून ही कणिक मळू शकता किंवा पाणी टाकून ही कणिक मळून घेऊ शकता। तर तुम्ही दूध टाकून कणिक मळून घेतली तर हे मोदक 24 तास आहे असे मऊसूद राहतात आणि चवीलाही छान लागतात। त्याच्यामुळे शक्यतो दूध टाकूनच कणिक मळून घ्यावी। तर इथे माझ्याकडे सध्या दूध अवेलेबल नाही, त्याच्यामुळे पाण्याचा वापर करून मी कणिक मळून घेणार आहे। तर कणिक मळण्यासाठी याच कपाने मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। तर कणिक मळेपर्यंत आपल्याला किती पाणी लागते ते पाहूयाच। सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। साधारणतः इथे मी अर्धा कप इतकं पाणी टाकलेलं आहे। आता कणिक मळून घेऊया। तर तुम्हाला सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी पाहायला मिळणार आहेत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। आणखी थोडंसं पाणी टाकून घेऊया। आता छानपैकी याचा एक गोळा मळून घेऊया। कणिक मळेपर्यंत टोटल 1 कप पाणी लागलेलं आहे। कणिक मळून झालेली आहे। आता याच्यावरती झाकण झाकून ही कणिक 10 ते 15 मिनिटं मुरवून घ्यायची। मळलेली कणिक मुरेपर्यंत पुढील सारणाची तयारी करून घेऊया। सारण बनवण्यासाठी एकीकडे मी पॅन गरम करून घेतलेला आहे। याच्यामध्ये टाकूया 2 चमचे तूप। तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया सुका मेवा, काजू बदामचे काप 2 चमचे। अर्धा ते 1 मिनिट काजू बदामचे काप फ्राय करून घ्यायचे। 1 चमचा खसखस। मस्तपैकी हे सर्व तुपामध्ये फ्राय करून घेऊया। सुका मेवा फ्राय करून झालेला आहे। याच्यामध्ये टाकूया ओल्या खोबऱ्याचा किस 2 कप। टोटल 2 कप किस टाकून घेतलेला आहे खोबऱ्याचा। मिक्स करायचं, फ्राय करून घेऊया। 2 ते 3 मिनिटच फ्राय करून घ्यायचं। ओलं खोबरं लगेच फ्राय होतं, जास्तीचा वेळ लागत नाही सारण बनवायला। 4 ते 5 मिनिटांमध्ये सारण अगदी मस्त तयार होतं। इथे 1 ते 2 मिनिटं खोबरं व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे। हलकासा कलर चेंज झालेला आहे खोबऱ्याचा। याच्यामध्ये टाकूया गूळ। इथे बघू शकता 200 ग्रॅमच्या या मेजरमेंट कपाने 1 कप गूळ घेतलेला आहे चिरून। तर हा गूळ टाकून घेऊया। मिक्स करायचं। हा गूळ वितळेपर्यंत सारण मिक्स करत राहायचं। तर इथे बघू शकता मस्तपैकी गूळ वितळत आलेला आहे। तर लगेच याच्यामध्ये टाकूया पाव चमचा वेलची पूड, पाव चमचा जायफळ पूड। आता हे सर्व मिक्स करायचं। आणखी मिनिटभर फ्राय करून घेऊया। तर सारण बनवत असताना गॅस मंद आचेवरती ठेवायचा, म्हणजे सारण अगदी मस्त तयार होतंय। तर बघू शकता या सारणाला तूपही सुटलेलं आहे। सारण आपलं अगदी मस्त तयार झालेलं आहे।
गॅस बंद करून घेऊया। गॅस बंद केल्यानंतर सारण लगेच एका डिशमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे छान मऊसूद सारण तयार झालेलं आहे असं राहतं। जर हे सारण तुम्ही याच पॅनमध्ये ठेवलं तर सारण कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे लगेच पॅनच्या बाहेर सारण काढून डिशमध्ये घ्यायचं। तर आता आपण डिशमध्ये काढून घेऊया। एकीकडे आपलं सारण ही तयार झालेलं आहे। आता आपण झाकण काढून बघूया। तर बघू शकता इथे मस्तपैकी कणिक ही मुरलेली आहे। मुरलेल्या या कणकेवरती थोडंसं तूप टाकून घेऊया, साधारणतः अर्धा चमचा इतकं तूप टाकून घ्यायचं। परत एकदा ही छानपैकी या तुपामध्ये कणिक मळून घ्यायची। कणकेला तूप लावून घ्यायचं। आता मळून घेऊया। इथे आपली परत एकदा कणिक मळून झालेली आहे व्यवस्थित। चला, कणिक ही मळलेली तयार आहे आणि सारण ही इथे आपलं तयार झालेलं आहे। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। तर मोदक बनवण्यापूर्वी मोदक उकडण्याच्या चाळणीला आतून तेल लावून ठेवायचं, म्हणजे मोदक बनवल्यानंतर चाळणीमध्ये ठेवायला बरं पडतं आणि उकडून घेण्यासाठीही बरं पडतं। त्याच्यामुळे सुरुवातीला तेल लावून चाळण तयार करून ठेवायची। तर चाळणीच्या आतील बाजूला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, तरी ते आपली तेल लावून चाळण तयार झालेली आहे। तर आता ही चाळण साईडला ठेवूया आणि मोदक बनवून घेऊया। या मळलेल्या कणकेमधला छोटासा गोळा तोडून घ्यायचा मोदकाची पारी लाटण्यासाठी। जर तुम्हाला पारीची केवढी जाडी हवी आहे त्यानुसार तुम्ही गोळा तोडून घेऊ शकता। तर इथे मी अगदी छोटासा गोळा तोडून घेतलेला आहे, बघू शकता। आता आपण मोदकासाठी पारी लाटून घेऊया। तर मोदकाची पारी लाटताना या गोळ्याला तेल किंवा तूप लावून घेऊ शकता। तर इथे मी एका छोट्या पातेल्यामध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे गरम करून। तर आता हे तूप ही थंड झालेलं आहे, याच्यामध्ये हा गोळा बुडवून घ्यायचा। तूप नितळून घ्यायचं आणि आता पारी लाटून घेऊया। पारी अगदी छोटीशी लाटून घ्यायची। कणकेच्या गोळ्याला तूप किंवा तेल लावल्यामुळे मोदक अगदी छान होतात आणि मऊसूद 24 तास राहतात। तर पारी लाटताना तेल किंवा तूप लावूनच पारी लाटून घ्यायची। तर इथे आपली पारी लाटून झालेली आहे। याच्यावरती सारण ठेवून घेऊया। तर तुम्हाला सारण जास्तीचं जर सारण आवडत असेल तर तुम्ही 1.5 ते 2 चमचे सारण टाकून घेऊ शकता। तर इथे मी 2 चमचे इतकं सारण टाकून घेणार आहे मोदकामध्ये। मस्त भरगच्च सारणाने भरलेला मोदक तयार करायचा आहे। तर आता मोदकाला कळ्या पाडून घेऊया। तर तुम्ही ही पारी हातावरती उचलून घेऊन याला छानपैकी कळ्या पाडून घ्यायच्या। तर अशा याला कळ्या पाडून घ्यायच्या। एका बाजूने पाडून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पाडून घ्यायच्या। एक्स्ट्राचं पीठ झालेलं वरचं तोडून घ्यायचं। मस्त तोंड जुळवून मोदक तयार करून घ्यायचा। तर बघू शकता इथे आपला व्यवस्थित मोदक बनवून तयार झालेला आहे। याच प्रकारे आता आपण सर्व मोदक बनवून घेऊया। दुसराही मोदक सारणाने भरून झालेला आहे। आता आपण कळ्या पाडून घेऊया। आहे अशा पोळपाटावरती सुद्धा तुम्ही कळ्या पाडून घेऊ शकता। तर एका हाताने कळ्या पकडून दुसऱ्या हाताने कळ्या पाडून घ्यायच्या। तर बघू शकता इथे मस्तपैकी कळ्या पाडून मोदक आपला तयार झालेला आहे। बघू शकता भरपूर अशा मोदकाला कळ्या दिसतात। छान तयार झालेला आहे हाही मोदक। तर आता चाळणीवरती ठेवून घेऊया। 4 मोदक मी बनवून घेतलेले आहेत, चाळणीवरतीही ठेवून घेतलेले आहेत। याच प्रकारे आता आपण सर्व मोदक बनवून घेऊया। मोदक बनवून तयार झालेले आहेत। तर एका चाळणीमध्ये साधारणतः 14 मोदक बसलेले आहेत। तर सर्व मोदक एका चाळणीमध्ये बसत नाहीत। तर दुसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा तुम्ही बनवून मोदक उकडून घेऊ शकता। तर इथे आता आपण पहिल्या शिफ्टमध्ये मोदक उकडून घेणार आहोत हे, आणि राहिलेले नंतर ना दुसऱ्या शिफ्टमध्ये मोदक उकडून घेऊया। हे मोदक 24 तास मऊ राहतात, इतके मस्त होतात हे मोदक। या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की मोदक बनवून पहा। तर बनवून घेतलेल्या या मोदकावरती आपण एक एक केसर काडी ठेवून घेऊया। जर तुमच्याकडे केसर काडी असेल तर आवश्यक ठेवून घ्या। सर्व मोदकावरती ठेवूया।
तर बघू शकता सर्व मोदकावरती केसर काड्या ठेवून झालेले आहेत। आता आपण मोदक उकडून घेऊया। मोदक उकडवण्यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। पण मोदकाची चाळण या कढईवरती ठेवूया। याच्यावरती झाकण झाकून हे मोदक उकडेपर्यंत उकडून घेऊया। मोदक उकडतात तोपर्यंत आपण राहिलेले मोदक बनवून घेऊया। स्लो हीट वरती 7 ते 8 मिनिटं मोदक उकडून घेतलेले आहेत। 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढून बघूया। तर बघू शकता इथे मस्तपैकी मोदक उकडलेले आहेत। उकडलेले मोदक अगदी गरमागरम मस्त झालेले आहेत। उकडीच्या मोदकावरती केसर ही अप्रतिम दिसतंय, छान उकडलेला आहे। आता हा मोदक अर्धा ते 1 मिनिट थंड करून घ्यायचा। लगेच दुसऱ्या डिश मध्ये काढून घ्यायचा आणि दुसऱ्या शिफ्ट मध्ये बनवलेले मोदक ही आपण उकडून घेऊया। आता हे हलकेसे थंड झालेले मोदक एका डिश मध्ये काढून घेऊया। येथे बघू शकता 2 शिफ्ट मध्ये उकडीचे मोदक उकडून तयार झालेले आहेत। तर हे उकडलेले मोदक, या मोदकाचं बाहेरचं ही आवरण मस्त गोड, आतून सारण गोड, इतके मस्त चवीला हे मोदक खूप छान लागतात। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर इथे आपलं सारण ही वाचलेलं नाही किंवा मळलेली कणिक ही वाचलेली नाही, अगदी तंतोतंत परफेक्ट इथे आपली साहित्य झालेलं आहे। मस्त इथे आपले तेवढ्या सारणामध्ये आणि तेवढ्या कणकेमध्ये 25 ते 26 मोदक तयार झालेले आहेत। उकडलेल्या या मोदकापैकी मी एक मोदक कट करून ही दाखवणार आहे तुम्हाला। तर आता आपण मोदक कट करूया। सारण अगदी भरगच्च आहे। तर याच्यावरून तुपाची धार टाकून घेऊया। तुपाची धार टाकल्यामुळे मोदक अगदी चवीला मस्त लागतोय। तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, हाईप करा। धन्यवाद।